ते खरं आहे ना? तेच बोललोय. भारताच्या सांगण्यावरून घरातल्यांची किंमत काढणार आता. भारताच्या सांगण्यावरून किंमत काढणार. सत्य बदलणार नाहीये. लई वाद चढलाय किंवा लई वाद चढलाय. जीव जरी घेतलात ना तरी तिला व्हॉट्सअप वापरून देणार नाही मी. एकलव्य प्रोडक्शन सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. व्हॉट्सअप लेखक नवसाजी रामचंद्र कुळक, दिग्दर्शक अनिकेत अशोक वंजारे, प्रकाश योजना साई शिवसेकर, नेपथ्य प्रतीक ठोंबरे, संगीत ओंकार मोहिते, वेशभूषा तन्वी शिंदे. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून एकलव्य प्रोडक्शन सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. व्हॉट्सअप. अरे व्हॉट्सअपवर पाठवले बरं. विनू, ए विनू, इकडे ये बरं चल. हे नाही का विद्याला सांग. विद्या, ए आई मी नाही या. अभ्यास करते. मोबाईलवर. अगं ते शाळेचा अभ्यास येतो ना. सरळ सांग ना, सगळी सोबत चॅटिंग करतेस. अरे तुला काय करायचंय रे? बरं कुत्र्याला बोलते मार काय माझ्यातून. कोण हा समीर? तिचा बॉयफ्रेंड नाही अहो मित्र होता मी, जस्ट फ्रेंड. हो का? कोणते मित्र रात्री 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग करतात का? हा आम्हाला नाही भेटले ते. हा आईला नाही भेटले ते. बरं आई ही तुझी खंत आहे की इच्छा? काय रे? आणि ती सोफिया कोण आहे? सोफिया? कोण सोफिया? कुठली सोफिया? तीच ती त्या दिवशी तिचा फोन नाही आला होता. सोफियाचा फोन आला होता? आई मी कुठे गेला होता तेव्हा? खागायला गेलेला. तू सोफियाला काय सांगितलंयस? खागायला बसलास म्हणून. अगं आई यार तू ना माझ्या इज्जतीचं ना फार पंचनामा काढ. कुठल्या तोंडाने जावं आता मी तिच्याकडे? तेव्हा तिचे तोंड दिलंय ना त्या तोंडाने जा. हे दोघं लग्न पण करणार आहेत. तिचं कुठं ऐकतेस तू? लग्न वगैरे ते पण तुम्हाला सोडून अक्षता टाकायला भूक लागले. जेवायला बसूया. मी कधीपासून ते सांगतेय. बाबांना फोन कर जा. ते आई मी नाही का विद्याला सांग ना. बरं ठीक आहे. बाबा आले की मग त्यांना सांगते हे सोफियाचं. ठीक आहे करतोय फोन. हे आई बाबा इथे खाली चालेल. सावंत काका भेटलेत ना त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. हे बाबा पण भेटलेत त्यांच्याशी गप्पा मारत बसतात. काहीतरी महत्वाचं काम असेल ना म्हणून बोलत बसले. हे काय तुमचं उद्या करून टाकू ठीक आहे? हा हो हो बघतो. काय हो काय बघता? न्यूटन्स थर्ड लॉ इज एव्हरी ऍक्शन बाबा तुमचा आवाज ऐकूनच बसलाय. has equal and opposite reaction. काही नाही ग ते सावंतांचं आधार कार्डचं काम करायचं होतं त्याच्याबद्दल बोलत होतो. झाला बाबा अभ्यास एकदाच. एवढा लोक न्यूटन्स फोर्थ लॉ इज फुटाण्या. ओ बाबा हे काय हो? अरे हा विसरलोच. केक आहे की केक छोटा केक. आज कोणाचा बर्थडे? विसरलास का? ओ बाबा हॅपी बर्थडे. धन्यवाद पण माझा वाढदिवस नाही. जा ते बाळात गेलं जा. आई बाबा हॅपी अॅनिव्हर्सरी. सुलोचना आपलीच मुलं आहेत ना ग. हॅपी बर्थडे. आणि काय रे तुम्हाला तुमच्या आईचा वाढदिवसही लक्षात नाही राहत का? हो सोफिया आणि समीरच्या बरोबर लक्षात राहत असतील. मी कोण? अहो कोण आणि सून आणि जावई
तुझं डायरेक्ट सोफी आहे म्हणजे अमेरिकेत गेला होता की काय पटवाय? नाही ते कॉलेजमध्ये युथ फेस्टिवल होता ना तेव्हा ती केक आणले ना आधी केक कापून घेऊया. आणि बाबा तुम्ही स्टेटस ठेवायचा म्हणजे आम्हाला कळायला तरी असतो. आमच्याकडे कुठे आहे बाबा तुमच्यासारखे स्मार्टफोन? घ्या एक. परबिनी, ओ परबिनी, परबिनी, तू पिशीचे पैसे नाही दिलास ते. अगं बाई घर आणते आता. इथे या काय? हा? केक आणलास? हा कोणाचा वाढदिवस असा? आईचा वाढदिवस आहे. आणि तुमच्यातच उरकतास? हो. मी सगळं काय सांगून येत विनू विद्या. अरे विनू जेवण तरी जा की विनू. सुलोचना मी कशाला काय आणलं नव्हते ते आता जेवणार पण. तुझ्यासाठी महाग असेल ना? 13. 13,000? बाई, का? तुम्ही ना हा परत करून या बरं. नको आपल्याला. अगं, तुला आवडला नाही का? असं नाही, मग पण महाग आहे. वाद कशाचं? आपण आपल्या मुलांसाठी घेतले नाही एवढे महागडे फोन. मुलांची गोष्ट वेगळी आहे. वेगळी कशी? मलाही वाटतं माझ्या बायकोकडे स्मार्टफोन असावा. हा पण तिलाच नकोय म्हटल्यावर मी वापस येतो. एक सांगू तुला आठवतं आपण तुझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नात गेलो होतो तेव्हा सगळ्या तुझ्या मैत्रिणी फोन काढून बसलेल्या. तुम्ही स्मार्टफोन तू मात्र एकटी बसली. हो ना. अहो त्या फिरतात ना तेव्हा गप्पा कमी आणि एक फोटोच जास्त दाखवत बसतात. आणि तुझी ती भांडखोर मैत्रीण आहे काय नाव तिचं? चंद्रिका. काय कौतुक सांगून गेली त्या स्मार्टफोनचं. जसं काही आम्ही बघितलंच नाही कधी स्मार्टफोन. अहो ती शाळेत असल्यापासूनच भांडते माझ्याशी. तिचं कुठे मनावर घेतलं. हो मनावर म्हणजे माझ्या बायकोला चिडवते म्हणजे काय? तेव्हाच ठरवलं तुला स्मार्टफोन घेऊन द्यायचं. आता वन मिनिट काय नाही ग. तुझी समजूत काढायला तुझी रात्रभर जागायला तयार. वारी फारच खुशी दिसते. अरे इकडे इकडे लवकर या. चल चल. लवकर या. वा. 1 2 3 हॅपी बर्थडे. बाबा आता सगळेजण आलेच आहेत ना तर एक छान सेल्फी काढू मग केक कापायला घेऊ. तुमचे ना. यात काय? बाबा हा नवीन फोन कोणाचा आहे? आईचं. काय? आता ह्यांचा टचस्क्रीनचा फोन येलो. मी कधीपासून ह्यांना सांगतोय नका फोन घेऊन ठेवा. पण ह्यो माणूस ऐकत तर शपथ. आता चाळीस सगळं टचस्क्रीन होता ना पण माझ्याकडेच वेगळी काय हा? माका नाही काय बोलत. सावतील भडाकली. बाबू चल घरात. पप्पानू ते आता अरे लहान हो काका काकू लागून गेल्या. हा? तिका जाऊ दे रे तिचा नेहमीचा आधी आपण केक कापून घेऊ. हो अहो घरी जाऊन जेवायचं नाही काय? अरे हो अगं घेतो तुला मोबाईल. बाबा त्यांना जाऊन दे आपण सेल्फी काढू. हा. ए मी सेल्फी काढेन तेव्हा सर्वांनी चीज म्हणायच्या. से चीज. ए बाळा तुम्ही देशात नाही आहे रे. अरे देवा बाजूला ठीक आहे चल. से चीज. अगं घेतोय तुका मोबाईल पण बोनस मिळाला. ठीक आहे. मग आता जेवू. बोनस मिळाल्यावर बोनस मिळ अगं बोनस मिळाला उपाशी राहू मी.
सर्वांचं ठरवलंय ना, मग मी काय बोलणार आहे, करूया. अगं आजी, तुमच्या दोघांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आपण आपण हे मोठे सिरियस साड्या. अरे हे आई दादाने रिमोट आहे ना. ए दे रे तिला. आई आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, मी रिमोट देणार नाहीये. बघू दे. अगं आई त्या अरुण तिचा बॉयफ्रेंड येणार आहे. काय सांगतेस मग चल चल विनू विनू ए आई हे बघ तुझं फोन आले तर रिंगटोन कशी भारी आहे ना? हॅलो हॅलो हा कोण अगं हो बोल की आणि काय गो किती दिवसांनी आठवण काढलीस ती हो 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 ते काय असतं आणि बर ऍक्शन विद्या हे आई थांब ना. ए विनू इकडे ये ना हं? मी नाही तुला मॅच लावून देते हा, तुझी. आ, दे, ए, दे, 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 remote दे. येणार नाहीये यात ते व्हॅटशॅट टाकून दे अगं आई व्हॉट्सअप. व्हॅटशॅट व्हॉट्सअप तेच रे ते टाकते तू काय करणार आहेस व्हॉट्सअप घेऊन? का मी नाही वापरू शकत का नाही, तसं नाही, तुला काय करायचंय व्हॉट्सअप? आणि आमचा ते शाळेतल्या मित्रांचा ग्रुप आहे त्याच्यावरती अगं आई म्हातारपणी कसली नसते उद्योग करते. कार्टे काय म्हातारी आहे का चांगली तरुण आहे ना मी तुमचे बाबा तर म्हणतात की गप्पा बसा ते व्हॅटशॅट टाकून दे बरं बाई करतो तुझं अकाउंट ओपन. अकाउंट अरे देवा मग आता त्याला ते आधार कार्ड लागणार का हो म्हणजे काय? आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि 2,000 रुपये लागतील. 2000 हो बाई एवढे पैसे कुठून आणायचे आई तुझ्याकडे 2,000 रुपये नाही, चण्याच्या डाळीच्या डब्यात ना असतील. हा थांबा बघते तुला रे कसं माहित अगं आई गेल्या 2 दिवसापासून आपल्या घरात उंदीर फिरतोय ना. काय हिचं काय ते तू जा ना, पैसे व्हॉट्सअप ओपन करायचे ना. साडीवाले बनारसी बांधणी साडीवाले साडीवाले दीदी ओ दीदी बेटा तुमची कंप्लेंट हे आई साडीवाला आलाय ग. कधी बोलवलं होतं त्याला मेला आत्ता आलाय ओ भैया मेरे को अभी नहीं चाहिए साड़ी अरे दीदियों क्या है ना कि हम सूरत गए थे बढ़िया बढ़िया साड़ी लेने के लिए, देखो बनारसी बांधनी और आपके लिए पैठनी भी लाए हैं, ये देखिए पैठनी। हाँ भैया अभी ना पैसे नहीं है अरे क्या दीदी हाथ में तो है पैसे और बोलते पैसा नहीं है। ते क्या तरीच म्हटला साडीवाल्याचा आवाज कैसून येता. काय गं सुलोचना साडी घेतस? घे घे घे. फार काय बघतस, मेरा साडी दाखव. हाँ, कौन सी दिखाए? बनारसी बांधनी और पैठनी भी है, कौन सी दिखाए बताइए जल्दी ये वाला बताइए। दिखाओ. ये वाला हाँ. पैठनी साड़ी है बढ़िया माल है। हाँ अच्छा अच्छा कसं दिसता? सावतीनी साडी घेतस? नाही गो आता ती लाई. नाही 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 घेऊची माका साडी. दाखव हाँ, दाखव दाखव. हाँ, ये देखिए ये बनारसी साड़ी है बढ़िया माल है। हाँ ये कैसे दिया? 850 इतना महाग? इससे भी सस्ता है 150 वाला दिखाए। नाही नाही काय गो सुलोचना काय मेलन सोना बिना लावली की काय आता? तू कोणती घेतस? नाही ना हो, माझ्याकडे नाही पैसे अरे क्या दीदी नहीं आप बताओ मेरे को, मैं पैसे कभी कुछ बोला क्या? नहीं आप बताओ मेरे को, मैं कभी कुछ बोला? आता फुकटात दे. अरे फुकट में देंगे तो खाएंगे क्या? आई दे ना पैसे. हो. कसले पैसे
शेप साठी. अरे दीदी उसको हार्ट शेप बोलते हैं, हार्ट शेप. ए भैया उसे आक्षेप नहीं, उसे काका व्हाट्सएप. हाँ व्हाट्सएप नहीं कैसा. हाँ वही वही वही. लेकिन उसको कहाँ पैसा लगता है, वो तो फ्री में होता है ना. फ्री मध्ये होता ना, मग पैसे किती मागतास? अरे बाला, तुला पैसे पाहिजे तर मागून घ्यायचे ना, खोटा करायला बोलतस. कुठं बोलतोस? आणि सुलोचना काय नाही म्हणता? काय गो सुलोचना? भैया आप जाओ, नहीं लेना है साड़ी. अरे दीदी देखो ना, बढ़िया साड़ी है, सूरत एक बार नहीं बोला ना. ओ, त्याच्यावर तिला चिडतोस? भैया तुम हमारे घर पे चलो, हमारे घर पे साड़ी दिखाओ. चल गो. चलो भैया हमारे घर. अरे अरे पैसे हवे होते ना, घ्या. वाटलं नव्हतं पैशांसाठी एवढं करा. अगं आई आम्ही मस्करी करत होतो, एवढं काय त्यात. होय. करीच करा. आई तुमची अडाणीच आहे ना, सगळ्या जगासमोर लाच राहणं तिची. अगं आई, मी तुला भांडी घासून देते ना. हा लगेच भांडी. अगो बाई, पैसे मागशील ना त्याचे. अगं आई तिथं सोड, तुला ते व्हॉट्सअप हवं होतं ना, हे घे रेडी आहे. आणि हे 2000. नको नको. तुला किचन मध्ये काही मदत हवे का? तू किचन मध्ये मदत करणार? हा म्हणजे पिढेचा डबा काढून देऊ शकतो. देशील ना? हो. तर त्याचे पुन्हा पैसे. हे आई मस्करी, आई मस्करी करत होतो ना ग. आई सॉरी ना ग. एवढं काय मनावर घेतेस? किचन मधून बघणार आहात मॅच आता? दे. ए आई सिरियस. हाय हाय. हॅलो. कसे आहात सगळे? मस्त. तुम्ही? जेवलात का? ये हाय, कसे आहात सगळे? मी मजेत आहे. बाकी सगळे कसे आहात? तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही सुरक्षित चालू आहे. अगदी बरोबर बोलला. काय हो मॉनिटर, आता तरी मराठी भाषेत बोला की. जो मॉनिटरची वाट घालील ना तर सर्व वर्गाबाहेर काढण्यात येईल बरं का. ए माझा आणि पाटील सरांचे नंबर आहे, मी त्यांना पण ऍड करू का? अगे नको नको, नाही तर मला आणि विजयला ग्रुपच्या बाहेर काढतील. हो नाहीतर काय. मग तू ऍड करच ग. बोलला बघा सरांचा चमचा. तू आला मोठा धुतल्या तांदळाचा, मला बोलतोस काय रे? आणि सुधाकर हा तोच आहे ना रे, जो आपलं नाव बोर्डावर लिहायचा. सरांचा चमचा. ए मस्करी करू नका रे. अरे सुलोचना पण ऍड झाली आहे ना. विश्वजित कुठे आहे मग? आहे इथेच. विश्वा, सुलोचना पण ऍड झाली रे. हो माहितीये. तर मंडळी, आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार तुम्हाला रात्री गोड स्वप्न पडणार आहे. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. बाय. हाय. हाय, कशी आहेस? मी मजेत आहे. तू कसा आहेस? काय झालं? तू मेसेज तर बघतेस, मग बोलत का नाहीस? तू ओळखलंस ना मला? हो रे, तुला कसं विसरेल? विश्वा, ओळखलंय रे मी तुला, पण मला तर तुला सांगता येत नाहीये. आता लक्ष कुठे तुझं? दूध उतू गेलं असतं आता. बरं मला चहा टाक. हो हो करते. बरं ऐक ना, माझं एक काम कर ना. ए आई आता काम नको सांगू सांगू, मला कंटाळा आलाय. अगं तसं नाही, मग ह्या त्या व्हॉट्सॲपवर मेसेज कसं करतात ग? ते सोपं आहे ग. हे बघ, आता तुला काय करते असं टाकायचं असेल ना तर KAY काय आणि करतेसाठी KARTES काय करते? बाई एवढं? मग राहू देत.
मग एक सोपं ऑप्शन आहे, व्हॉइस टायपिंग. म्हणजे इथे जो माईक आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि आपल्याला हवं ते बोलायचं, मग ते लिहून येतं. ही सोपं आहे. मी करते हा. अरे ओळखलंय मी तुला, पण कामात होते म्हणून बोलता आलं नाही. इथे क्लिक केलं ना म्हणजे मेसेज सेंड झाला. गेला त्याला. गेला. बघितलं ना? नाही अजून. हा नंबर कोणाचा आहे का आई? विश्वजित. कोण विश्वजित? जस्ट फ्रेंड. सुलोचना काकीचा स्टेटस बघितलास काय? नाही रे, माझ्याकडे नंबरच नाही. अरे मेला विनोद. हा तर आपला विनू आहे ना. अरे हा. आणि खालती कॅप्शन बघ ना काय लिहिलंय, आमचा बाबू. एक काम कर, आपण तुम्हाला आत्ताच सेंड कर. अरे चाळीच्या ग्रुपवरच टाकतो ना. तो विनूच आहे ना, त्याची मजा घेऊया. हे विनू आई आई ए विद्या, आई कुठे? आई बाजारात गेली. काय झालं रे? नाही काही नाही. अरे बोलशील? आईचा स्टेटस बघितलास? नाही. हा बघते. तूच आहे ना लहानपणीचं रंगू पुंगू. विद्याची मार कशी लाव. काय बोलतोस तुझं? आई तू काय केलंस? काय केलं आता मी? व्हॉट्सअपवर स्टेटसला काय ठेवलंय? काय ठेवलंय? माहित नसल्यासारखा करू नकोस. अरे हो, तुझ्या लहानपणीचा फोटो ठेवलाय ना? नागडा तुला जरा तरी कळतं का? माझ्या एका मित्राकडे तुझा नंबर सेव्ह होता. त्याने त्या कॉलेजमध्ये माझा फोटो व्हायरल केला. सगळे हसत होते माझ्यावरती. अरे मला काय माहित विनू असं. तुला नाही माहित ना, मग कशाला वापरतेस व्हॉट्सअप? बंद करते. आणि माझे सगळे मित्र अगं काय मित्र तुझे वय आहे का मैत्री करायचं? विनोद, काय चाललंय? फार नाक्यापर्यंत आवाज येत आहे. जाऊ द्या. बाबा ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचंय. बोल. थोडं महत्वाचं बोलायचंय. ऐकतोय, बोल. झाला बळा अभ्यास? हो बाबा. आईला व्हॉट्सअप डिलीट करायला सांगा. कर. का काय? माझा लहानपणीचा नागडा फोटो टाकते ती स्टेटस वरती. सगळे हसत होते माझ्यावरती. रावण काकू तर सर्वांना झूम करून करून दाखवत होते. हा 4 वर्षाचा होता तेव्हाचा उठ आहे. असंच फिरायचा गडबड नाही. लहान नाही राहिलोय मी, मोठा झालोय. माझ्यासाठी लहानच असतो. मी जेव्हा मोबाईल घेईल ना तेव्हा हाच फोटो ठेवणार आहे स्टेटसवर. नागडा नाही तर वॉलपेपर लावू आपण. असा सगळे असा कॉलेजमध्ये पण सगळे माझ्यावर हसत होते. तुझ्यामुळे झालंय सगळं. अरे विनू, विनो विनू विनो काय हो, किती मस्करी करता तुम्ही पण त्याची. रागावून गेला बघा तो. जेवणार सुद्धा नाही आता. विनू, ए विनू. आईने ना आज माशाचं कालवण केलंय. मग कसलं उपाशी राहतो. तो फोन ठेव बरं आधी खाली. जेवायला चल. अगं जेवायचं आहे ना, वाढ मग. तुला छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात. तू लहान आहे मी अजून. त्याला भाजी तरी वाढ. पुरे झालं. काय रे, एवढ्यातच पोट भरलं? जेवणाबद्दल बोलत नाहीये मी. तुझं मोबाईलचं जरा जास्तच होत आहे असं नाही वाटत आहे का तुला? अरे पण ते आई दादा बरोबर बोलतोय. नाही आम्हाला कळतंय तुझे जुने मित्र भेटले, पण किती बोलशील? त्याला लिमिट हवी ना. तुम्ही दोघांनी आज मध्ये शाळेत घ्यायचं ठरवलंय का?
आई गेले कित्येक दिवस मी गप्प होतो, पण आज विचारतोच. तो विश्वजित कोण आहे? गाडीत मीठ कमी झालं. मीठ. तुला कशाला हवे ते नुसत्या चौकशा? आई रात्र रात्रभर बोलत असते त्याच्याशी, आम्हाला नाही कळत. त्या तुझी जीभ फार चुरचुर चालायला लागली हा. काय चुकीचं बोलते ती? सांग ना, काय चुकीचं बोलते ती? गाडीत मीठ कमी झालाय. मीठ घे. बाहेर लोक काय काय बोलतात याचा जरा तरी विचार करायचा. कोण काय बोलतंय रे? माझ्या समोर आण बरं त्यांना. इथे आपण चुकीचं आहोत. लोकांना बोलून तरी काय उपयोग आहे? सांग ना, काय उपयोग आहे? आई, तुम्ही दोघं जण भेटणार आहात ना? हं? सांग ना, तुम्ही दोघं जण भेटणार आहात ना? तुला कोण बोलतं? कोणी बोलायला कशाला पाहिजे? सगळे मेसेज वाचलेत मी. या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत. पर्सनल? याआधी कुठे होतं का आपल्यात काही पर्सनल? का तुम्ही सगळं सांगायचं मला? नाही सांगणार. तू बाहेर लफडा केला तर सांगितलं. हात उचलायला ना लहान नाही राहिलो आम्ही. विद्या, आईला घेऊन बाहेर जा. विद्या, अहो ऐका ना. अहो सोडून द्या ना, लहान आहे तो. मी समजावते त्याला. अहो ऐका ना. अहो दार का बंद करताय? अहो इकडे. अहो अहो बोला. काय बोलला आईला? ते खरं आहे ना? तेच बोललोय. सडीच्या बाहेरच्या सांगण्यावरून घरातल्यांची किंमत करणार. बाहेरच्या सांगण्यावरून घरातल्यांची किंमत करणार का? मला मारून सत्य बदलणार नाहीये. लई मात चढलाय तुला. लई मात चढलाय. जीव जरी घेतलात ना तरी तिला वाटतं मागून देणार नाही मी. जर नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोण थांबवतं ते. लोक पट्टा सोड. विलो नाही सोडत जा. लोक पट्टा सोड. नाही सोडत. लोक पट्टा सोड. बाबा, तुम्ही माठ आहात. तुम्हाला सगळं दिसतंय तरी आंधळ्यासारखे वागताय. तुम्ही जेव्हा हे सगळं बाहेर पडेल ना तेव्हा अशीच गप्प बसा. माठासारखे. माठ.
10 मिनिटं झाली. मला वाटतं तुला म्हणलं असशील. चला शेंगदाणा, चला शेंगदाणा. हा बोला साहब, शेंगदाणा एक दे. हाँ हाँ हेलो, एक में खाओगे तो प्यार बढ़ेगा. 2 दे. ठीक है. हाँ. किती झाले? 40. 40? हाँ. साहब वो छुट्टा नहीं. राहू दे. अरे वाह, अब तो और प्यार बढ़ेगा. खूप वर्षांनी भेटतोय ना आपण. 25. 25. तुला तो विजय भेटतो का रे आता? भेटत असं नाही, पण हा फोनवर अधून मधून बोलणं होतं. लग्नाच्या वेळी फार धावपळ केली होती ना त्याने. लग्नाला बोलवलं नाहीस तू. तू मुंबईला काय करायचं? स्वतः होतं. मागून घ्यायचंच कोणाकडून तरी. खूप प्रयत्न केले. काही दिवस थांबावं असं नाही वाटत. वाटलं होतं. पण सगळंच खूप काही गडबडीत झालं. त्यांना खूप कमी दिवसाची सुट्टी मिळाली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावी आलो होतो. मी मुंबईला जायला निघाले. लग्नाची भेट म्हणून साडी आणि गुलाबाचा बुके आणला होता तुझ्यासाठी. मी स्टेशनवर पाहिलं होतं तुला. पण तुझ्यासमोर येण्याची हिंमतच नाही झाली. बरीच वाहिलीच गळली. तुझा मस्करी करायचा स्वभाव बदललेला नाही. मला बदल फारसा आवडतही नाही. तरी खूप काही बदललंय काही वर्षात. असू. घरी कोण कोण असतं? माझी 2 मुलं, विद्या आणि विनू, विनायक आणि आमचे हे. तुझ्याकडे? मला एक गोड मुलगी आहे आणि अर्थातच बायको. सुलोचना, तुला येताना पाहिलं आणि काही क्षणांसाठी असं वाटलं मी तेच सुरू बघतो. 2 वेण्या बांधल्या, छमछम पैंजण वाजवत येणारी सुरू. अगदी 25 वर्षापूर्वी. मलाही काहीसं असंच झालं. तुझ्या येण्याने एवढा आनंद झाला ना, ते कसं सांगू हेच कळत नाही. मला जुनं काही उकळून काढायचं नाही. माणसाने वर्तमानात जगलं पाहिजे. घरी काय सांगितलं? हेच की तुला भेटायला चालले. एक बरे. पुरुषाने बाहेर जायचं म्हटलं त्याला कोणी एक साधा प्रश्नही विचारत नाही. पण तेच जर एका बाईने बाहेर जायचं ठरवलं तर हजारो प्रश्न समोर असतात. काय करणार? बाईचं चारित्र्यच असं असतं, एखाद्या पांढऱ्या शर्टासारखं. तिला ना ते कायम तसंच स्वच्छ ठेवायला लागतं. आणि जर कधी चुकून त्याच्यावर डाग पडलाच तर तो तसाच चिकटून अगदी आयुष्य. व्हॉट्सअपवर टाकलेलं स्टेटस डिलीट करता येतं. आयुष्यातलं गमावलेलं स्टेटस परत आणण्यासाठी त्या माणसाची अख्खी हयात निघून जाते. मला ना स्वतंत्र नाही व्हायचं.
मला स्वातंत्र्य हवंय. आई म्हणून, बाई म्हणून, माणूस म्हणून. तू घरी काय सांगितलं? आई आई बाहेर गेली. कुठे गेले? ती तिच्या मित्राला भेटायला बाहेर गेली. तुम्हाला विचारून गेली का ती? तिला कोणालाही विचारून जायची गरज नाही. नाही थांबू शकलात ना तिला? ती नाहीच म्हणत होती. मीच बोललो जा. थांबवलं का नाही सांगा? का थांबवलं नाही? तू सोफिया सोबत ट्रेकवर गेला तेव्हा थांबवलं मी तुला. ती समीर सोबत पिक्चर बघायला गेली तेव्हा थांबवलं का मी हिला? हो, पण आमची गोष्ट वेगळी आहे ना. वेगळी कशी? अरे जर तुम्हाला मी कुठे जाण्यापासून थांबवलं नाही तर तिला का थांबवू? तिला तिचे मित्र आहेत आणि ती त्यांच्यासोबत फिरू शकते. बाबा, डॉक्टर कोणी मित्राशी बोलत नाही. दिवसभराचा वेळ मिळून एक रात्रीचा वेळ तिला मोकळा मिळेल. त्या मोकळ्या वेळेत जर ती तिच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असेल आणि त्या बोलण्यातून तिचा दिवसभराचा ताण ती विसरून जात असेल तर का वाईट आहे? त्यालाही तुमचं बाबा फक्त मित्र नाही आहे तो, मग बॉयफ्रेंड आहे. होता काय? शाळेत असताना. हे सगळं तुम्हाला माहित होतं हो, तरी पाठवलं? हो, पण का? कारण माझा विश्वास आहे तिच्यावर तेवढं स्वातंत्र्य दिलंय मी तिला आणि तुम्हालाही. नाही द्यायचं, नाही द्यायचं एवढं स्वातंत्र्य. कारण मग लोक ना फ्रीडमचा गैरवापर करतात. संजना भालेराव 10वी अ. तुम्हाला कसं माहित? माठ असतो ना, मी पाप आहे. पण मला कळत नाही तुमची पिढी एवढी इन्सिक्युअर का आहे. म्हणजे असुरक्षित म्हणजे बस. जर तुझी गर्लफ्रेंड दुसऱ्या एका मुलासोबत दिसली तर तू तिच्याशी भांडतो. तुझा बॉयफ्रेंड दुसऱ्या एका मुलासोबत साधं बोलताना जरी दिसला तरी तू इन्सिक्युअर होतीस. आणि मित्रमैत्रिणींमध्ये काय सांगता? आम्ही नात्यात पूर्ण स्वातंत्र्य देतो म्हणून. हो देतोच. हो, हे तुमचं स्वातंत्र्य. बाळ एक गोष्ट लक्षात ठेव, घराचा उंबरठा ओलांडून दिला म्हणजे स्वातंत्र्य नसतं. ही जी मनातली संशयाची चळमट आहे ती बाजूला करू. एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्याला स्वातंत्र्य होतं. पण लोक काय काय बोलताय तिच्याबद्दल? लोकांचं काय घेऊन बसलीस? उद्या 64 इंचाचा टीव्ही आणला हीच लोक मॅच बघायला येते. लोक काय विचार करतात हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, तर तुम्ही तुमच्या आईबद्दल काय विचार करता हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. सगळं माहित होतं ना तुम्हाला? हो. मला का मारलं? स्वतःच्या आईच्या अब्रूवर बोट ठेवलंस वाढून मागे. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून मागे. समाजाला तोंड देता देता माझाच मुलगा एक संपूर्ण समाज कधी झालाय काय तुला नाही मारलं बाळ, तुझ्यातल्या त्या समाजाला मारलं. आणि अजूनही तुला तुझा बाप माठ वाटत असेल
तुला मुलगा म्हणून घेण्याची मला लाज. सॉरी. सॉरी बाबा, सॉरी. बाबा, तुम्ही कधीपासून एवढ्या फॉरवर्ड विचारांचे झालात? प्रेम प्रेम माणसाला विचार करायला भाग पाडतो. तुम्हाला माहित आहे इंग्रजीत व्हॉट्सअप म्हणजे मराठीत काय चाललंय किंवा कसा आहे ससा तो बरं. आपल्या प्रेमाचंही तसंच असतं. आपल्या नात्यात एवढं स्वातंत्र्य असावं ना बाळा, समोरच्याने इतरांना केलेल्या व्हॉट्सअपचा आपल्याला त्रास होतो. वेळ लागेल. नमस्कार नमस्कार. या या बसा बसा. नमस्कार. अगं पाणी आणतेस? काय आज सुट्टी म्हणायची? हो रविवार. विनू विनायक या ना, आईचा मित्र आलाय. मित्र आलाय. हो, असं वाटत मामा आलं तर काय.